खरं तर आज मी सोशल मीडियाचे माझ्या संदर्भात जे फोटो व्हायरल झालेले आहे ते फोटो मी सकाळीच बघितले। 2018मध्ये लोणी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यावरती तो गुन्हा दाखल झालेला होता, परंतु त्या गुन्ह्यामध्ये स्वतःची फिर्यादी आहे शीतल शिवाजी पवार हिची त्या ठिकाणी फसवणूक झालेली होती। तिला मला गुंतवण्यासाठी त्या ठिकाणी वापरण्यात आलं होतं। 2018मध्ये लोणी पोलीस स्टेशनमध्ये दत्ता खिमनर यांच्यावरती मी जी काय फिर्याद दाखल केली होती, परंतु ती फिर्याद काही लोकांनी चेंज करण्याचा प्रयत्न केला। त्या केसमध्ये दत्तात्रय खिमनर यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्या केसशी आणि दत्तात्रय खिमनरांशी आणि माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। जे काय माझे आणि दत्तात्रय खिमनरांचे घाणेरडे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लोकांवरती मी स्वतः कायदेशीर कारवाई करणार आहे। सध्याला सोशल मीडियावर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे आणि काही व्हिडिओ फोटो जे आहेत तर ते व्हायरल होत आहेत, काय तथ्य आहे त्यामागचे? नमस्कार। खरं तर आज मी सोशल मीडियाचे माझ्या संदर्भात जे फोटो व्हायरल झालेले आहे ते फोटो मी सकाळीच बघितले। ते फोटो माझे आणि शीतल शिवाजी पवार या महिलेचे आहे। खरं तर मी सर्वांना या ठिकाणी या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमात जे फोटो लोक व्हायरल करत आहेत त्यांना या ठिकाणी सांगतो का 2018मध्ये लोणी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यावरती तो गुन्हा दाखल झालेला होता, परंतु त्या गुन्ह्यामध्ये स्वतःची फिर्यादी आहे शीतल शिवाजी पवार हिची त्या ठिकाणी फसवणूक झालेली होती। तिला मला गुंतवण्यासाठी त्या ठिकाणी वापरण्यात आलं होतं आणि तिनं जी फिर्याद दिली ती चुकीची होती, पण तिच्याकडून सह्या चुकीच्या कागदावरती तिच्यासोबत जे लोक आलेले होते त्या लोकांत ते माझे राजकीय विरोधक होते, त्यांनी त्या खोट्या सह्या घेऊन तिला ती फिर्याद दाखल करायला लावली। शीतल शिवाजी पवार हिला जेव्हा कळलं का आपण दत्तात्रय खिमनरवरती तो गुन्हा दाखल केला अत्याचाराचा, त्यावेळेस तिनं स्वतः माझ्यासोबत येऊन मला औरंगाबाद हायकोर्टामध्ये ॲफिडेविट दिलं। तिनं एक वकील लावला आणि त्या ॲफिडेविट देऊन मला त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन दिला। त्यानंतर ती केस तिनं स्वतः राहता न्यायालयामध्ये येऊन ती केसमध्ये जबाब देऊन ही केसमध्ये गैरसमजूत दाखल झाले असे सर्व कोर्टासमोर जबाब दिले आणि माननीय राहता कोर्टाच्या न्यायालयाने त्या ठिकाणी असणाऱ्या सत्र न्यायालयाने मला त्या केसमधून निर्दोष मुक्तता केलेलं आहे। आणि जे कोणी लोक आता माझे आणि त्या शीतल शिवाजी पवार मॅडमचे जे फोटो दाखल करतात ती महिला देखील महिलांसाठी महिला अन्याय अत्याचार निवारण समितीची अध्यक्ष आहे, महिलांसाठीच काम करते। जर पण अशा प्रकारचं काम जर या ठिकाणी कॅप्टन खरात आणि चाकणकरांच्या हस्तक्षेपातून होत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होणार आहे। या अगोदर देखील मी ज्यावेळेस श्रीरामपूरमध्ये अवैध सावकारकीचं प्रकरणाच्या बातम्या छापला त्यावेळेस ते फोटो व्हायरल झाले। त्या अगोदर श्रीरामपूरमध्ये एका नेत्याचं प्रकरण मी अट्रॅक्सिटीच्या गुन्ह्यातील महिलेवर दबाव टाकला त्यावेळेस ते फोटो दाखल झाले। एकाच वाळू तस्कराच्या त्या ठिकाणी मी बातम्या लावतो तोही व्हायरल करतो। म्हणजे ज्या वेळेस हे प्रकार घडतात त्यावेळेस त्या महिलेचे माझे फोटो या सगळ्या सोशल मीडियात व्हायरल होत्या। पण एखाद्या महिलेची आपण सोशल मीडियातून जी बदनामी करतो, खरं तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि आम्ही जे लोक हे फोटो व्हायरल करणार आहे त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे। नमस्कार, मी शीतल शिवाजी पवार, महिला अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष। 2018मध्ये लोणी पोलीस स्टेशनमध्ये दत्ता खिमनर यांच्यावरती मी जी काय फिर्याद दाखल केली होती, परंतु ती फिर्याद काही लोकांनी चेंज करण्याचा प्रयत्न केला। तो माझ्या लक्षात आल्यानंतर मी स्वतः औरंगाबाद हायकोर्टात जाऊन दत्तात्रय खिमनर यांना जामीन मंजूर करण्यासाठी स्वतः ॲफिडेविट दिलेलं आहे। परंतु काही दिवसांपूर्वी त्या केसमध्ये मी स्वतः राहता कोर्टात जाऊन माझं स्टेटमेंट सकट मी दिलेलं आहे आणि त्या केसमध्ये दत्तात्रय खिमनर यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्या केसशी आणि दत्तात्रय खिमनरांशी आणि माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। परंतु आज काही लोक सोशल मीडियावरती जे काय माझे आणि दत्तात्रय खिमनरांचे घाणेरडे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लोकांवरती मी स्वतः कायदेशीर कारवाई करणार आहे व मी स्वतः गुन्हा दाखल करणार आहे। नमस्कार।